आपण बोलतो की आपल्याला रस्ते चांगले पाहिजेत, आपल्याला मैदानं पाहिजेत, आपल्याला शाळा पाहिजेत, आपल्याला चांगले इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. पण तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली आहे का? या सगळ्या गोष्टींची नासाडी केव्हा होते, या गोष्टींची वाट केव्हा लागते, आपल्याला मैदानं का मिळत नाहीत चांगली, हे पूल का पडतात, तर या सगळ्या गोष्टींचं कारण एकच आहे, ती म्हणजे टक्केवारी. आपल्याला नेहमी नशिबात काय येतात, तर खड्डे पडलेले रस्ते. आता ही टक्केवारी नेमकी कशी असते, कित्येक जणांना ही गोष्ट माहितीच असेल. पण राजकारण्यांनी काढलेले टेंडर्स आणि आपल्याच लोकांना दिलेले टेंडर्स आणि त्याच्यातून येणारा पैसा, त्याच्यातून येणारी टक्केवारी. समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एखादा पूल बांधायचा असेल किंवा एखादा रोड बांधायचा असेल, तिथे समजा एखादा कोटी रुपये खर्च येणार असेल, तर त्यातले 40 ते 50% वाटण्यात जातात आणि राहिलेल्या 40-45% तुम्हाला काम करावं लागतं. आता त्या 40-45% स्वतःचा प्रॉफिट काढून तुम्हाला असेच रस्ते मिळणार. त्याच्यात कोणती गुणवत्ता तुम्हाला मिळणार आहे, कोणते चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला मिळणार आहे, कोणती क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे. ही टक्केवारीची पद्धत जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगली सुविधा मिळू शकत नाही. मी आताचे रस्ते बघा, वर्षभरात तिथे खड्डे पडतात, काही तर महिन्याभरातच खड्डे पडतात. नवीन प्रोजेक्ट बघा, मिसिंग लिंक झाले आणि बाकीचे इतर अनेक प्रोजेक्ट, जिथं रस्त्याला खड्डे महिनाभरात खड्डे पडतात. नवीन रस्ता, पुलावर खड्डे पडतात. आणि काही रस्ते जे 50-50, 100-100 वर्ष जे ब्रिजेस उभे आहेत, 50 वर्ष झाले जे रस्ते बांधलेत, ते सोडा हो. 350 वर्षांपूर्वी आपल्या राजांनी जे गडकिल्ले बांधलेत, आज ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आज तुम्ही टीका करता त्या राजसाहेब ठाकरेंवर, पण जेव्हा नाशिकच्या महापालिकेमध्ये त्यांची सत्ता आली होती ना, त्यांनी कंत्राटदारांना समोर उभं केलं आणि सगळ्यांना सांगितलं की जर रस्त्यात खड्डा पडला तर मी तुम्हाला खड्ड्यात उभा करून मारेन. आज नाशिकचे रस्ते अत्यंत सुस्थितीत होते, आतापर्यंत तरी होते. हे कुंभमेळ्याचे कामं चालू होण्यापर्यंत तरी सुस्थितीत होते. त्याच्यानंतर हे सगळे खोदून ठेवलेत, पण नाशिकच्या रस्त्यांवर एकही खड्डा नव्हता. इतकं ते चांगल्या पद्धतीचं ते काम होतं.